माशा विहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातले 5 जण वाहून गेले। लोणावळ्यातल्या भुशी धरणाच्या पाठीमागील डोंगरातील रेल्वे वॉटरफॉलमध्ये अन्सारी कुटुंब गेलं वाहून। लोणावळ्याच्या धबधब्यात वाहून गेलेल्यांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा समावेश। बुडालेल्या 5 जणांपैकी 2 जणांचे मृतदेह सापडले। लोणावळ्यातलं भुशी धरण ओव्हरफ्लो। शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भुशी धरणाच्या सांडव्यातनं पाणी वाहू लागलं। मुंबईला पावसाचा रेड अलर्ट। उद्या अतिवृष्टीचा हवामान विभागानं दिला इशारा आणि त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारांची धावपळ उडण्याची शक्यता। कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढचे 3 दिवस अतिवृष्टीची शक्यता। हवामान विभागानं वर्तवला अतिवृष्टीचा अंदाज। दक्षिण मुंबईमध्ये मुसळधार पावसाच्या सरी। दुपारी 12च्या दरम्यान पावसानं केली आहे दमदार बॅटिंग। महाड तालुक्यातल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या केंबुर्ली धबधब्यावर पर्यटक आणि स्थानिकांची होतीये मोठी गर्दी। पालघरमधला जव्हार इथला दाभोसा धबधबा प्रवाहित। हा दाभोसा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक करतायत गर्दी। राजापूर तालुक्यातील चुना कोळवड आणि मंदरुळ गावच्या वेशीवर असलेल्या सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। शेकडो फूट उंचावरनं कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातले पर्यटक रत्नागिरीतल्या लांजा तालुक्यात खोर निंदको धरण भरलं। इथं तयार केलेला मानवनिर्मित धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। परभणीमध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे रायपूर वालूर मार्गावर अनेक ओढ्यांना आलाय पूर। काही काळ मार्ग देखील बंद। वाशिमच्या रिसोड आणि मंगरुळपीर भागामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनाही मोठा दिलासा। नाशिक शहरामध्ये पावसाची दमदार हजेरी। उकाड्यापासून हैराण नागरिकांची सुटका। पावसामुळे शेती कामांनाही वेग येणार। छत्रपती संभाजीनगरमधल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी। पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळच्या लेणीतील सीता नहाणी धबधबा झालाय प्रवाहित। वाशिमच्या रिसोड मेहकर राज्य मार्गाची झाली आहे चाळण। खड्ड्यांमुळे वाहन चालक मोठ्या प्रमाणावर त्रस्त। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातल्या शिवाजीनगरमध्ये दाखल। हजारोंच्या संख्येनं पालखीच्या दर्शनासाठी पुणेकरांची उपस्थिती। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये वारकऱ्यांचा महापूर। एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी देवदत्त कशाळीकर यांनी टिपलेली खास दृश्य। संत मुक्ताईंच्या पालखीचा आज जालन्यामध्ये मुक्काम। माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांच्याकडून जालन्यामध्ये पालखीचं स्वागत। संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामधल्या संगमवाडीमध्ये दाखल। आज माऊली आणि तुकोबांच्या पालखीचा होणार संगम। नांदेडच्या लोहा शहरातील पहिल्या मुक्कामानंतर साधू महाराज दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ। दिंडीचा आजचा दुसरा मुक्काम माळेगावात। मोठ्या संख्येनं वारकऱ्यांचा दिंडीमध्ये सहभाग। पंढरपूरमधल्या विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर। मंदिर समितीच्या भक्त निवासांमध्ये भाविकांना मिळणार अल्पदरात नाश्ता आणि भोजन। जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारीनंतर मंदिर समितीनं हॉटेल घेतलं ताब्यात। खासदार सुप्रिया सुळेंनी पिंपरी चिंचवडमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं घेतलं दर्शन। अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळू दे। दर्शनानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राज्यातील सर्वात पुरातन मंदिर अशी ख्याती असलेल्या 4थ्या शतकातील त्रिविक्रम मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम वेगात। मंदिरासमोरच्या सभा मंडपात संत नामदेव, ज्ञानेश्वर, मुक्ताई सोपान यांच्या उपस्थितीत झालं होतं पहिलं संत संमेलन। T20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमला बीसीसीआयकडून 125 कोटींचं बक्षीस। सचिव जय शहा यांची ट्विट करत माहिती। हा माझा अखेरचा T20 वर्ल्ड कप।
विराट कोहलीनं केली आहे निवृत्ती जाहीर, चाहते विराट कोहलीला मिस करणार. भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्माची ही T20 इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर. वर्ल्ड कप विजयानंतर रोहित आणि कोहलीचा भारतीय फॅन्सना धक्का. विराट कोहली आणि रोहित शर्मा पाठोपाठ रवींद्र जडेजाचाही निवृत्तीचा निर्णय. जडेजा वनडे आणि टेस्ट क्रिकेट मात्र खेळतच राहणार. T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर रवींद्र जडेजाला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा. गेली अनेक वर्ष अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण कमालीची कामगिरी केली, पंतप्रधानांचं ट्विट. पंतप्रधान मोदींचा रोहित शर्मा सोबत फोनवरून संवाद. शानदार कामगिरी केल्याबद्दल रोहित शर्माची पंतप्रधान मोदींनी केली प्रशंसा. पंतप्रधान मोदींकडून विराट कोहलीचंही कौतुक. पुढच्या T20 मॅचच्या वेळेला तुझी खूप आठवण येईल. मोदींनी विराट कोहलीसाठी केली आहे खास पोस्ट. राहुल द्रविडच्या अतुलनीय कोचिंगमुळे भारतीय क्रिकेटच्या यशाला आकार. टीम इंडियाच्या यशात द्रविडचं मोलाचं योगदान. पंतप्रधान मोदींचा द्रविडवर कौतुकाचा वर्षाव. टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप मधल्या फायनल विजयानंतर विराट कोहलीचा डान्स. अर्शदीपसह विराटनं केला भांगडा. भारतीय महिला क्रिकेट टीमनं टीम रोहित शर्माचं केलं अभिनंदन. T20 वर्ल्ड कप मधल्या विजयानंतर भारतीय महिला टीमनं एकत्र येत व्हिडिओ पोस्ट करून दिल्या शुभेच्छा. भारतानं T20 वर्ल्ड कपचं जेतेपद मिळवल्यानंतर नाशकात विजय जल्लोष. गॉल्फ क्लब मैदानावर खेळाडूंनी केलं भारताच्या विजयाचं सेलिब्रेशन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून टीम इंडियाचं कौतुक. 17 वर्षांनंतर मिळवलेला भारताचा विजय हा आनंद देणारा. फडणवीसांची प्रतिक्रिया. शरद पवारांकडूनही टीम इंडियाचं अभिनंदन. T20 वर्ल्ड कप मधल्या विजयानंतर पवारांकडून भारतीय क्रिकेट संघाचं भरभरून कौतुक. भारतीय टीमनं वर्ल्ड कप जिंकणं ही अभिमानाची बाब. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंकडून भारतीय क्रिकेट टीमचं कौतुक. T20 वर्ल्ड कप मधल्या भारताचा विजय अंगावर रोमांच उभा करणारा. कोणत्या खेळाडूचं किती कौतुक करावं हे कळत नाही. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. रोहित शर्मानं मला खऱ्या अर्थानं गुरुदक्षिणा दिली. आज मला जगातला श्रीमंत व्यक्ती असल्यासारखं वाटतं. रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांची प्रतिक्रिया. T20 वर्ल्ड कप मधल्या विजयानंतर सचिन तेंडुलकरकडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव. हा विश्वचषक म्हणजे तुमच्या उत्कृष्ट कामगिरीचं द्योतक असल्याचं केलं ट्विट. माजी क्रिकेटपटू आणि भाजप नेते गौतम गंभीर यांनी केली तिरुपती बालाजी मंदिरामध्ये पूजा. वर्ल्ड कप मधल्या विजयाबाबत रोहित शर्मासह संपूर्ण टीमचं केलं अभिनंदन. भारतीय टीमचं अभिनंदन करण्यासाठी प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांचं खास वाळू शिल्प. 20 फूट लांब बॅट 500 बॉलसह रोहित शर्माचं वाळू शिल्प बनवलं. वित्तीय सेवा संस्थेनं भारतीय स्टेट बँकेचे पुढचे अध्यक्ष म्हणून चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची केली शिफारस. SBIचे विद्यमान अध्यक्ष दिनेश खारा 28 ऑगस्टला होणार सेवानिवृत्त. सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती. सुजाता सौनिक या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव. सौनिक यांनी स्वीकारला पदभार. उद्धव ठाकरेंचा 7 जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मेळावा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक. विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत बैठकीत चर्चा. बाळासाहेब ठाकरेंचा विचार. राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांच्या विश्वासाच्या महायुती सरकारची 2 वर्षांची यशस्वी वाटचाल. सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्र्यांची एक्सवर पोस्ट. आज जागतिक खोके आणि जागतिक धोके दिन. महायुती सरकार स्थापना दिनावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंची टीका. तर वडील चोरणाऱ्या आणि पक्ष चोरणाऱ्यांबद्दल काय बोलणार, आदित्य ठाकरेंचा टोला.
मंत्री अनिल पाटील भाजपात येत असल्यास आनंदच, फडणवीसांची प्रतिक्रिया. अनिल पाटील भाजपात येत असल्याचं डॉक्टर सतीश पाटलांकडून कळाल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. कुठलेही खासदार आमच्या संपर्कात नाहीत. कुठल्याही खासदाराला आता निवडणूक नको, शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया. आमचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. शरद पवारांचं राज ठाकरेंच्या टीकेवर प्रत्युत्तर. लोकसभा निवडणुकीनंतर भल्या भल्यांचे पाय जमिनीवर आल्याची राज ठाकरेंनी केली होती टीका. फोटोग्राफीमध्ये आवड असणारी व्यक्ती मुख्यमंत्री झाली की खूप प्रॉब्लेम होतो. देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका. फोटोग्राफी चांगली असलेला व्यक्ती मुख्यमंत्री झाला की महाराष्ट्राचं चांगलं चित्र घेता येतं. देवेंद्र फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंवरच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांनी या सरकारला लाथाडलं. विधानसभेतही या सरकारचा दारुण पराभव होणार. संजय राऊतांची महायुतीवर टीका. शेकापच्या जयंत पाटलांनी शरद पवारांची घेतली भेट. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात भेट घेतल्याची माहिती. भारतानं जसा कप जिंकला तसंच आम्ही आगामी विधानसभाही ताकदीनं जिंकणार. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. विनायक मेटे यांची आज जयंती. बीडमध्ये स्मृतीस्थळावर जाऊन ज्योती मेटेंनी केलं अभिवादन. शिवसंग्राम पक्ष आगामी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची ज्योती मेटेंची माहिती. शिंदे सरकारला 2 वर्ष पूर्ण. या काळात राज्याचा मोठा विकास झाला आणि राज्याची विकासाची घोडदौड सुरूच आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमचंच सरकार येणार. गिरीश महाजनांना विश्वास. विधान परिषदेची आमची एक जागा असून ती आम्हालाच मिळणार. तसंच विधानसभेला 50 जागा तरी मिळाव्यात. रासपच्या बैठकीत महादेव जानकरांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली इच्छा. सरकारची लाडकी लेक योजना म्हणजे भिवू नको, माफ करा, भीक नको पण कुत्रा हवं. अंबादास दानवेंची टीका. या योजनेचा केवळ काही लोकांनाच लाभ होणार असल्याची ही टीका. एकनाथ खडसेंना पक्षात यायचं असेल तर त्यांनी लवकर यावं. ते उगाच तारीख पे तारीख देत आहेत. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर खडसेंची भूमिका दुटप्पी असल्याचंही वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमधील बिडकींचे सरपंच अशोक धर्मेंचा शिंदे गटात प्रवेश. संदीपान झुमरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश संपन्न. उल्हासनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बॅनर. ड्रग्ज माफियांचा कर्दनकाळ. महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा अशा आशयाचा बॅनर. खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुप्रिया सुळेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुंबईतल्या कुलाब्यातल्या पालिकेच्या शाळेची दुरावस्था. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली पाहणी. शाळेचा प्रश्न विधानसभेत मांडणार. पटोलेंची माहिती. नाशिकच्या मुंबई नाका परिसरातल्या वसंत गीतेंच्या कार्यालयावर काल पालिकेची कारवाई. त्यानंतर आज परिसरात तणाव कायम. भाजपा आमदार देवयानी फरांदेंच्या दबावानं कारवाई झाल्याचा गीतेंचा आरोप. संभाजी भिडेंनी पुण्यातल्या जेएम रोडवरच्या जंगली महाराज मंदिरात घेतलं दर्शन. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत संभाजी भिडे झाले वारीमध्ये सहभागी. पुणे पोलिसांची संभाजी भिडेंना नोटीस. तुकाराम महाराज पालखी दर्शनाच्या वेळेला कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्यासाठी नोटीस. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री. खरं स्वातंत्र्य हिंदवी स्वराज्य. संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी नेसलेल्या महिलांनी जावं. संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य. नाशिक ग्रामीण पोलीस दलातल्या 32 जागांसाठी झालेल्या मैदानी चाचणीचा निकाल जाहीर. 316 उमेदवारांची निवड. जुलै महिन्यात लेखी परीक्षा आणि त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.